शासनातर्फे जिल्हा परिषद असेल, कॉर्पोरेशन असेल, इतर सर्व शाळांमधला जो पहिलेचा प्रवेश वर्ग त्यामध्ये होणारे ॲडमिशन त्यासाठी उपस्थित राहण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. आम्हालाही आठवलं की आम्ही लहानपणी जेव्हा शाळेमध्ये पहिला दिवस आमचा जो होता रडण्याचा, त्या शाळेमध्ये एकमेकांना नवीन मित्र जमवण्याचा, ते दिवस आठवले आणि त्या शाळेमध्ये आम्ही सर्व शिकले असल्यामुळं आज या स्टेजला आम्ही आहोत. सर्वसामान्य माणसाची मुलं जेव्हा अशा शाळेमध्ये शिकतात, निश्चित मेहनतीने ते पुढे जातात. त्याचा अनुभव आम्हा सर्वांना राजकीय पुढाऱ्यांना आहे. म्हणून ह्या प्रवेश सोहळ्याला आज आम्ही आलो होतो. त्या मुलांना त्यांचं स्वागत केलं, त्यांना खाऊ दिला आणि एक आनंदाचं वातावरण महाराष्ट्रभर आज आम्ही पाहायला आपल्याला मिळत आहे. साहेब, जिल्ह्यातील 2084 पैकी 1212 शाळा ज्या आहेत दुरुस्तीच्या प्रक्रियेत आहेत, त्यासाठी मोठा निधी लागणार. निश्चित निधी लागणार आहे. शाळा ह्याच्या काही आता तुम्ही पाहाल या वावटळीमध्ये सुद्धा काही शाळेचे पत्रे उडाले होते. त्या सगळ्या दुरुस्तीचा प्रस्ताव सुद्धा माझ्याकडे आलेला आहे. परंतु आचारसंहिता असल्यामुळे त्याची घोषणा करता येत नाही. पण 22 तारखेनंतर यांचा सर्वांचा आढावा घेऊन त्या शाळेची दुरुस्ती आणि नवीन खोल्या बांधण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. एक वेगळा प्रश्न होता. आमदार रोहित पवार यांनी उपोषण माग घेतलंय. गिरीश महाजन यांनी चर्चा केली त्यांनी शेतकऱ्यांना. चांगलं आहे ना, एखाद्या मागणीसाठी त्यांनी केलेलं आंदोलन होतं. गिरीश महाजन गेले, संकटमोचन गेले, त्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि अधिवेशनाबरोबर पूर्वी ते चर्चा होणार आहे. शेतकऱ्याच्या हिताच्या कोणत्याही गोष्टीला सरकारचा कधीच विरोध नसतो. सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी हे वारंवार सांगत आलेलं आहे ना. आजही त्यांच्या ज्या काही मागण्या असतील, ज्या न्यायिक मागण्या आहेत, त्याला सरकार निश्चित पूर्ण करेल, त्याबद्दल दुमत नाही. त्यांचं म्हणणं जर शब्द पाळला नाही तर रस्त्यावरची लढाई आम्ही पुन्हा लढू. आता ह्या आंदोलनामध्ये अशी भाषा वापरावी लागते. परंतु मागण्या जर रास्त असतील तर मागण्या सुद्धा पूर्ण करणं सरकारचा प्रयत्न राहणार आहे. सरकार त्यासाठी मागे हटणार नाही. साहेब, नवी